नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर सुमित्राने नानासाहेबांना आउट हाऊसमध्ये बघितलेलं असतं आणि जानकीला ही गोष्ट कळल्यानंतर जानकीने आता दबंग स्टाईलमध्ये नानासाहेबांना घरामध्ये परत आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे सुमित्राला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऐश्वर्याने टाकण्याचा जो प्लॅन केलेला असतो, तो प्लॅन तिच्यावरच उलटून तिचा प्लॅन इथे उद्ध्वस्त करून जानकीने सुमित्राला वाचवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इथे ज्या वेळेला जानकीला सुमित्राने सांगितलेलं असतं की नाना जिवंत आहेत, तिचा हा विश्वास बघितल्यानंतर इथे जानकीच्या लक्षात येतं की इथे सुमित्राने नानासाहेबांना बघितलेलं आहे. त्यामुळे इथे जानकीने सुखरूपरित्या आउट हाऊसमधून नानासाहेबांना आपल्या घरी परत आणलेलं असतं. आणि इथे ऐश्वर्याच्या सगळ्यांच्या समोर कानाखाली देत तिची रवानगी आता जेलमध्ये केलेली असते. तर इथे प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने ऐश्वर्याने सुमित्राला आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकण्याचा प्लॅन केलेला असतो, त्याचबरोबर जानकी इथे सुमित्राला कशा पद्धतीने थांबवते आणि नानासाहेबांना आउट हाऊसमधून कशा रीतीने घेऊन येते, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आपण बघितलं ऐश्वर्याने नानासाहेबांना अगदी किडनॅप करण्यापासून ते इथे ऋषिकेशला त्यांच्या खोट्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवलेलं असतं. त्याचबरोबर जानकीवरती तिने आरोप केलेला असतो की नानासाहेबांना ढकलणारी व्यक्ती ही जानकी आहे. आणि इथे तिने सुमित्राला सुद्धा वेडं करण्याचा इथे चांगलाच डाव रचलेला असतो. एका वेळी तिने किती गोष्टी केलेल्या असतात. तिने रणदिवे कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं असतं. जानकी लग्न करून त्या घरामध्ये आली, सारंगचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्या घराला आता हळूहळू तिने उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन सुरू केला. ज्या लोकांनी हे घर जोडून ठेवण्याचं काम केलंय, तो व्यक्ती म्हणजे ऋषिकेश आणि जानकी. 10 वर्ष इथे जानकी त्या घरामध्ये संसार करते. आपलं घर तिने अगदी व्यवस्थितरित्या सांभाळलेलं असतं. पण आता ऐश्वर्याचं लग्न सौमित्रबरोबर का होत नाही, म्हणून तिने सगळ्यांवरती तो राग काढायला सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे आता नानासाहेब आणि सयाजी विखे पाटील यांची आधीपासून एक दुश्मनीसुद्धा असते. ती दुश्मनीसुद्धा तिने इथे कंटिन्यू केलेली असते. आणि त्यामुळे इथे तिला कुणाही बद्दल आपुलकी तर अजिबातच नसते. अगदी इथे नानासाहेबांपासून ते एकदम लहान व्यक्ती म्हणजे ओवीचा सुद्धा ती राग करत असते. जे लोक तिच्या बाजूने असतात त्यांना ती इथे आता पेद्यासारखी वापरत असते. त्याच्यामध्ये नाव येतं ते म्हणजे आजी, शरयू आणि त्याचबरोबर सारंग. हे लोक तिचं ऐकत असतात, तिच्या बाजूने काम करत असतात. म्हणून इथे तिने त्यांना अगदी प्यादं म्हणून वापरलेलं असतं. आणि मध्यंतर इथे आता गुलाबची बायको हिने सुद्धा तिची मदत केलेली असते. पण हळूहळू तिचे डोळे उघडलेले असतात. त्याचबरोबर इथे शरयू आणि सारंग हे तर तिच्या बोलण्यामध्ये पूर्णपणे आता इथे आंधळे झालेले आहेत. जे ती बोलते ते दोघेजण ऐकतात आणि त्या पद्धतीने जानकी आणि ऋषिकेश यांच्यावरती आरोप करतात. तर इथे आता सौमित्र आणि अवंतिका हे दोघे मात्र ऋषिकेश आणि जानकी या दोघांवरती विश्वास ठेवतात. तर अशा रीतीने जेव्हापासून त्या घरामध्ये ऐश्वर्या आलेली आहे, तिने रणदिवे कुटुंब, आशीर्वाद बंगला हा उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं असतं. तिने त्या घरामध्ये लग्न करून आल्यानंतर आता या घरातून जानकी आणि ऋषिकेश यांना कसं बाहेर काढता येईल, तेव्हा हळूहळू तिने आता ऋषिकेश हा त्यांचा सावत्र मुलगा आहे हे शोधून काढलं. ते सत्य सगळ्यांसमोर आणलं आणि जानकी विरोधात आणि त्याचबरोबर ऋषिकेश विरोधात सगळ्यांचे कान भरायला लागली. सगळ्यांना वाईट करून टाकलं. त्याचबरोबर इथे एवढं करूनसुद्धा ती गप्प बसली नाही. तिने इथे सारंगला आता त्याचे कान भरून भरून कंपनीसुद्धा इथे तिने पूर्णपणे लॉसला नेली आणि राहतं घरसुद्धा गहाण टाकलं. ते हातातून जाण्यापासून जानकीने वाचवलेलं असतं. कारण ते घर ऋषिकेश याच्या नावावरती असतं आणि कंपनी ऋषिकेशने जानकीच्या नावावरती केलेली असते. त्यामुळे इथे ऐश्वर्याला त्या गोष्टीचा राग येतो. तिला पूर्णपणे रणदिवे कुटुंब रस्त्यावरती आणता आलेलं नसतं. स्वतःचं इथे आता खोटेपणा लपवण्यासाठी तिने नानासाहेबांना जिन्यावरून ढकलल्यानंतर इथे खोटे आरोप जानकीवरती झालेले असतात आणि तेव्हापासून घराची घडी ही विस्कटली जाते. एवढं सगळं करून सवरून सुद्धा ऐश्वर्या काही शांत बसत नाही. तिने नानांना इथे आता किडनॅप करायला सांगितलेले असते आणि त्यांच्या खुनाचा आरोप ऋषिकेशवरती केलेला असतो. त्याला जेलमध्ये टाकलं जातं
आणि इथे शरयू त्याचबरोबर सारंग यांचे कान भरत्याने म्हणते की तुमच्या वडिलांना, तुमच्या नानांना इथे ऋषिकेशने मारलेलं आहे. पण त्या लोकांना साधी गोष्ट कळत नाही की ऋषिकेश नानांना का मारेल. तो जरी सावत्र मुलगा असला तरी नानांचा तो सख्खा मोठा मुलगा आहे हे त्यांना कळत नाही. जसे ते तुमचे वडील आहेत तसे सगळ्यात आधी ते त्यांचे वडील आहेत. ह्या गोष्टीचा विचार मात्र कुणीही करत नाही. सगळेजण जानकी आणि ऋषिकेशला चुकीचं समजतायत आणि त्यामुळे इथे आता जानकी म्हणत असते काहीही झालं ना तरीसुद्धा नानांना शोधून आणावंच लागेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा तेच करायचं आहे. माझ्या घरातलं सुख, माझ्या घरातला आनंद, माझ्या आईच्या चेहऱ्यावरचं हसू आणि माझ्यावरती झालेले खोटे आरोप, माझ्या बायकोवरती झालेले खोटे आरोप हे सगळे मला आता पुसून काढायचे आहेत आणि त्यासाठी माझ्या नानांना मला शोधून आणायचं आहे. आणि ह्या कठीण काळामध्ये ऋषिकेश आणि जानकीबरोबर जर खंबीरपणे कुणी उभं राहिलं असेल तर प्रेक्षकांनो अवंतिका आणि सौमित्र हे 2 व्यक्ती अगदी त्याच्या बाजूने असतात. तर इथे आता नानांना पनवेलमधून मुळशीमध्ये आणायला सांगितलेलं असतं. कारण मुळशीमध्ये नानांना शोधून झाल्यानंतर कुणीही आता त्यांना मुळशीमध्ये शोधणार नाही. जे कुणी शोधायला जातील ते पनवेलमध्ये जातील असं इथे सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्या या दोघांना वाटतं. आणि त्यामुळे इथे सयाजी विखे पाटील याने नानासाहेबांना मुळशीमध्ये परत आणायला सांगितलेलं असतं. कारण महिपतने सांगितलेलं असतं की सयाजी आता मी तुझी कुठल्याही पद्धतीची मदत करणार नाही आहे. त्यामुळे इथे आता त्याची मदत न करण्यासाठी आणि त्याची मदत न घेण्यासाठी सयाजी विखे पाटीलने नानांना पुन्हा एकदा मुळशीमध्ये आणलेलं असतं. आणि त्याचा हा प्लॅन, त्याची ही स्ट्रॅटेजी ऋषिकेशच्या लक्षात आलेली असते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी काहीही झालं ना तरीसुद्धा आता सयाजी आपल्या नानांना मुळशीमध्ये घेऊन येईल. आता पोलिसांनी मला सांगितलं आहे की मुळशीच्या बाहेर जायचं नाही, पण मी मुळशीमध्ये तर नानांना शोधू शकतो ना. अख्खी मुळशी पिंजून काढूया आणि नानासाहेबांना शोधूया. त्याचबरोबर इथे आता शरूने एक चूक केलेली असते. तिने सुमित्राला त्या व्यक्तीची डेड बॉडी दाखवलेली असते. ती व्यक्ती नानासाहेब नाहीच आहेत. तरीसुद्धा तेच नाना आहेत असं सांगून ती म्हणते की हे बघ आपल्या नानांना ऋषिकेश दादाने मारलेला आहे, त्यांचा खून झाला आहे, ते लोक तुझ्याशी खोटं बोलत आहेत. त्यामुळे आता सुमित्रा खूपच जास्त चिडलेली असते. घरी आल्यानंतर ऋषिकेश तिच्यासाठी नाश्ता करायला थांबलेला असतो. तो म्हणतो माझी आई येईल तेव्हा मी तिच्याबरोबरच नाश्ता करेन. तेव्हा इथे सगळेजण म्हणतात की ठीक आहे. तेवढ्यातच तिथे सुमित्रा येते. सुमित्राला म्हणतो ऋषिकेश चल आई आपण नाश्ता करूया. तेव्हा सुमित्रा आपला हात सोडते आणि ऋषिकेशच्या जोरदार कानाखाली देते. अगदी त्याला खूपच जास्त मारते. त्याच्या 4-5 थोबाडीत देते आणि म्हणते लाज नाही वाटली तुला? लाज नाही वाटलं? अरे तू नानांना मारलंस. मी तुला जन्म दिला नसला तरीसुद्धा मी पोटच्या मुलासारखंच तुला लहानाचं मोठं केलं आहे. त्याचबरोबर चांगले संस्कार दिले. काय चांगलं काय वाईट हे तुला सांगितलं, पण तरीसुद्धा तू माझे संस्कार पाळले नाहीस. तू स्वतःच्या वडिलांना, नानांना मारून टाकलंस, खून केलंस त्यांचा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो आई असं नाही आहे, तू प्लीज समजून घे, आपले नाना जिवंत आहेत. सुमित्रा म्हणते नाही नाही आपले नाना जिवंत नाही आहेत, मला माहिती आहे ते नाही आहेत, तू मारलंस त्यांना. तर इथे आता तिच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो की नाना गेलेत हे दुःख तिला सहन होत नसतं, तिला ते पचवता येत नसतं. त्यामुळे इथे ऋषिकेश तिला म्हणतो की आई असं नाही आहे. आणि त्याच्यामध्ये जानकी म्हणते की तुम्ही जे काही केलं ना शरूवंश ते तुम्ही फार चुकीचं केलं. आईनं खोटं बोलून तुम्ही मंदिरात नेता असं सांगून तुम्ही त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेलात. का केलं तसं? याचा जर धक्का आईनं बसला आणि आईनं जर काही झालं तर काय कराल तुम्ही? तेव्हा इकडे आता शरू म्हणत असते की तिने जे काही तिचं आयुष्य तयार केलं होतं ना की नाना इथेच आहेत, नाना आजूबाजूलाच आहेत, त्यापेक्षा रियालिटी काय आहे हे तिला कळलं तर जास्त बरं होईल. तेव्हा जानकी म्हणते खरं काय हे तुम्हाला कळत नाही आहे तर त्यांना काय कळणार? अहो नाना खरंच जिवंत आहेत. तरीसुद्धा इथे शरू तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. आणि इथे आता सुमित्राला खूपच मोठा धक्का बसल्यामुळे तिला चक्कर येते, ती बेशुद्ध होते. डॉक्टर येतात आणि म्हणतात की त्यांना कसला तरी मानसिक धक्का बसलाय. त्यांना आधी एक हार्ट अटॅक येऊन गेलाय. त्यांना जर पुन्हा हार्ट अटॅक आला तर खूपच जास्त त्यांच्यासाठी वाईट असेल. आणि जर पुन्हा त्यांना चक्कर आली तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल. तेव्हा इथे जानकी म्हणते डॉक्टर त्याची वेळ येणार नाही, आम्ही सगळेजण आमच्या आईंची व्यवस्थित काळजी घेतो. तेव्हा जानकी म्हणते हे बघा शरूवंश, तरीसुद्धा मी तुम्हाला हेच म्हणेन की तुम्ही जे काही केलं ते चुकीचं होतं.
मी तुमच्यावरती आवाज चढवला त्यासाठी सॉरी, पण तुम्ही जे काही केलं त्यासाठी नाही, मी बोलले त्यासाठी नाही. तुम्ही चुकीचंच केलं. तुम्हाला खरं काय खोटं काय काही माहिती नाही आहे. फक्त त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात येत आहे आणि आम्हाला वाटेल तसं बोलून आमच्यावरती खोटे नाटे आरोप करून मोकळे होत आहे. पण खरं काय आहे ते लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. आणि प्रेक्षकांनो, इथे आता सुमित्रा शुद्धीवरती आलेली असते. जानकी तिची अगदी इथे फुलावाने काळजी घेत असते. जानकी सुमित्राजवळ बसते आणि तिला म्हणत असते की आई, तुम्ही अजिबात असा विचार करू नका की नाना जिवंत नाही आहेत. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. माझ्यावरती जे काही आरोप करण्यात आलेत ते किती खोटे आणि बिनबुडाचे होते हे तुम्हाला बरोबर माहिती आहे आणि मी हे सिद्ध पण करणार आहे नाना परत आल्यानंतर. तुम्ही फक्त तुमच्या जानकीवरती विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या ऋषिकेशवरती विश्वास ठेवा. ते तुमचे संस्कार आहेत, ते अजिबात वाया जाणार नाही. तेव्हा इथे जानकी म्हणते, मी तुम्हाला शपथ घेऊन सांगते, मी अजिबात एक शब्द कधीच खोटं बोलत नाही. तुम्हाला पण माहिती आहे, मग माणूस आपला असू दे किंवा परका असू दे, मी नेहमी सत्याची बाजू घेत आली आहे आणि आत्तासुद्धा मी तेच करणार आहे. मी खरं सांगते तुम्हाला, तुम्ही शरुवंशनच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, तुमच्या जानकीवरती. नाना जिवंत आहेत आणि मी त्यांना लवकरच सुखरूपरित्या घरी परत घेऊन येणार आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं पण ऋषिकेशने मारलं ना त्याला. तेव्हा इकडे आता जानकी म्हणते की तुम्ही नानांना बघितलंत का? तुम्ही नानांचा चेहरा बघितलात? तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही, त्यांच्या चेहऱ्यावरती तर पट्ट्या होत्या ना. तेव्हा जानकी म्हणते की आई, अहो चेहऱ्यावरती पट्ट्या होत्या, मग तुम्ही कसा काय विश्वास ठेवलात की ते आपले नाना होते? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो ग, बरोबर बोलतेस तू. तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही फक्त आपल्या माणसांवरती विश्वास ठेवा, बाकी कोणावरतीही नाही. अहो जर ते आपले नाना असते तर काहीतरी आपल्याला त्यांच्यामध्ये नानांसारखं दिसलं असतं ना. फक्त एक कुर्ता त्यांच्यासारखा घातलाय म्हणून ते आपले नाना होतात का? असे कुर्ते मार्केटमध्ये कितीतरी मिळतात. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, म्हणजे माझ्या ऋषिकेशने काही नाही केलं आहे? जानकी म्हणते, काहीच नाही. आणि ऋषिकेश हे खरं बोलत आहेत. नाना जिवंत आहेत आणि आई, नाना मुळशीमध्ये आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. आणि नाना मुळशीमध्ये आहेत, त्यांना लवकरात लवकर आपण शोधून काढू, असं सुद्धा इथे आता जानकी म्हणते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, सुमित्राला तिने आता पटवून दिलेलं असतं की शरू जे काही बोलते ते सगळं खोटं आहे. तुम्ही जे काही बघितलं ते सगळं खोटं आहे. तुम्ही फक्त माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवा. त्यानंतर इथे आता सगळं काही तिने समजावून सांगितल्यानंतर आता नेहमीप्रमाणे ऐश्वर्याने जानकीचं बोलणं ऐकलेलं असतं की जानकीला कळलंय की नाना मुळशीमध्ये आहेत. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की ह्या जानकीला कसं काय कळतं? हिला काय दिसतं बिसतं की काय की नाना कुठे आहेत कुठे नाही? म्हणजे आधी नाना पनवेलमध्ये होते तर तिला बरोबर कळलं की नाना पनवेलमध्ये आहेत. आता मुळशीमध्ये आले तर तिला बरोबर कळले की मुळशीमध्ये आहेत. हिला कळतं तरी कसं? तेव्हा इथे ऐश्वर्या आपल्या माणसाला फोन करते आणि म्हणते की नाना कुठे आहेत, तो म्हातारा कुठे आहे? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो की ते सुखरूप ठिकाणी आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मला अशी उत्तरं देऊ नका. त्या जानकीला कळलंय तो म्हातारा मुळशीमध्ये परत आलाय ते. तेव्हा तिच्या हाती लागण्याच्या आधी त्याचा बंदोबस्त करा, नाहीतर ती शोधून काढेल त्या म्हाताऱ्याला. तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, अहो मॅडम, कशाला तुम्ही काळजी करताय? आणि शोधलं तरी शोधू दे ना. कितीही शोधलं ना, अख्खी मुळशी जरी पिंजून काढली तरी तो म्हातारा तिला सापडणार नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसं काय? तेव्हा तो माणूस म्हणतो, कसं असतं ना मॅडम, म्हणजे माणूस सगळीकडे शोधतो, म्हणजे जी गोष्ट सापडत नाही ती सगळीकडे शोधतो, पण आपल्या घरामध्येच ती शोधत नाही. त्यामुळे नाना कुठे आहेत हे त्यांना भेटणारच नाही आहेत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? नाना इथे आहेत आमच्या घरात? तेव्हा तो माणूस म्हणतो, हो, नाना तुमचे तुमच्या घरातच आहेत, ते सुद्धा आउट हाऊसमध्ये. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते, हे खरं बोलताय तुम्ही? तेव्हा इथे तो माणूस म्हणतो, मी अगदी खरं बोलतोय. तुमच्या आउट हाऊसमध्ये त्या म्हाताऱ्याला मी बंद करून ठेवले आणि बाहेरून कुलूपसुद्धा लावले. सगळ्यांना असं वाटेल की ते आउट हाऊस कुणीतरी लॉक करून ठेवले, म्हणून आतमध्ये कोणी बघायला जाणारच नाही, बरोबर की नाही? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जे काही ऐश्वर्याला कळलेलं असतं त्यामुळे ऐश्वर्या खूप खुश होते, खूपच खुश. त्यानंतर इथे सुमित्रा म्हणत असते, आधी तर तिला राग आलेला असतो, पण जानकीने समजवल्यानंतर सुमित्रा म्हणते की नाना जिवंत आहेत. शरू कळलं का? अगं नाना जिवंत आहेत. तेव्हा शरू म्हणते, आई, मी तुला सांगितलं ना नाना जिवंत नाही आहेत म्हणून, आपण त्यांची डेड बॉडी बघितली ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, ए शरू,
वेडी आहेस का तू जरा? काही काय बोलतेस गं? म्हणजे नाना, तुला काय वाटतंय नाना नाही आहेत? मला जानकीने सांगितलंय नाना जिवंत आहेत आणि ते मुळशीमध्ये आहेत. तू मला सांग गं, कशावरून ते नाना आहेत? जी डेड बॉडी तू मला दाखवलीस, त्यांचा चेहरा तू बघितलास का? चेहरा दिसला का तुला नानांचा? तेव्हा इथे आता शरूला सुमित्राने गप्प केलेलं असतं. त्यानंतर इथे सुमित्रा सगळ्यांना म्हणत असते की नाना जिवंत आहेत. ऋषिकेश, तू आपल्या नानांना शोधून आणणार आहेस ना? तेव्हा इथे सुमित्रा आता त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवते. हे बघून ऐश्वर्याला फार राग येतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, एके दिवशी इथे सुमित्रा आता आउट हाऊसच्या बाजूला जाते आणि खिडकीमधून बघते तर काय, तिला नाना तिथे दिसतात. तेव्हा ती म्हणते, नानासाहेब नानासाहेब, आणि ती आता दरवाजाच्या बाजूला येणार. तेवढ्यातच इथे ऐश्वर्याचं सुमित्राकडे लक्ष जातं आणि इथे ऐश्वर्या सुमित्राला लगेचच बाजूला करते. तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं ऐश्वर्या, तेव्हा तिथे नाना आहेत आपले नाना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही आई, तिथे नाना नाही आहेत. कुठे दिसले तुम्हाला? तुम्हाला भास झाला असेल भास. तरीसुद्धा इथे सुमित्रा म्हणते, नाही गं, आहेत आपले नाना तिथेच आहेत. थांब, मी त्यांना बघून येते. तेव्हा इकडे आता सुमित्राला कसं बसं ऐश्वर्या घरामध्ये आणते. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं मी सांगते ना तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, गप्प बसा तुम्ही. तुम्हाला कळत नाही का एकदा सांगून तिथे नाना नाही आहेत म्हणून? तेव्हा ती म्हणते, थांब, मी जानकीला सांगते, जानकीला सांगते. त्यावेळेला जानकी घरात नसते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते की म्हातारी जर अशीच काही बोलत राहिली, नानांना शोधत राहिली ना, तर ती जानकीला सांगेल की नाना इथेच आउट हाऊसमध्ये आहेत म्हणून. तेव्हा ह्या म्हातारीचा मला काहीतरी बंदोबस्त करायला हवा. हिला आता इथे मानसिकरित्याही ठीक नाही आहे, हिला वेळ लागलं आहे आणि मनोरुग्ण आहे असं सांगून हिला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकायला हवं. आणि त्यामुळे इथे ऐश्वर्या कुणालाही न सांगता आता हॉस्पिटलमधून गाडी बोलावते. तर इथे आता हॉस्पिटलमधून गाडी आलेली असते आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ती आता सुमित्राला न्यायला सांगते. ती म्हणते, न्या, या म्हातारीला न्या, ही वेडी झाले, वेळ लागलाय तिला. तेव्हा इकडे आता जानकी ही थोडी बाहेर गेल्यामुळे घरामध्ये तिला अडवणारं कुणीच नसतं. तेव्हा शरू आणि सारंग दोघे धावत पळत येतात. हॉस्पिटलचे लोक तिला वेडं वेडं म्हणून आता गाडीमध्ये भरत असतात. तेव्हा सुमित्रा म्हणते, अहो कुठे नेत आहे मला? मला काही झालेलं नाही आहे, मी एकदम बरी आहे, कुठे नेत आहे मला? तरीसुद्धा ते लोक सुमित्राला घेऊन जात असतात. सुमित्रा जानकी जानकी असं ओरडत असते. त्यानंतर इथे आता जानकी येते आणि गाडी अडवते आणि सुमित्राला गाडीतून बाहेर काढते. सुमित्रा धावत पळत येते, जानकीला मिठी मारते आणि म्हणते, अगं बघ ना जानकी, हे लोक मला वेडं समजून घेऊन जात आहेत हॉस्पिटलला. तेव्हा जानकी म्हणते, मी असेपर्यंत माझ्या आईना कुणी हात लावू शकत नाही. कळलं का तुला ऐश्वर्या? कुणाला विचारून तू आईना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकत होतीस. लाज नाही वाटत तुला हे कृत्य करताना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, वेडच लागलंय त्यांना आणि त्यांना इथे आता औषधांची गरज आहे, त्यांना त्या हॉस्पिटलची गरज आहे, हो की नाही सारंग? तेव्हा इथे सारंगला काय बोलावं काही कळत नसतं. तेव्हा शरू म्हणते, अगं तुला पण कुणी सांगितलं होतं आईला हॉस्पिटलमध्ये नेण्याची? हॉस्पिटलची गाडी का बोलवलीस तू? तेव्हा तू आम्हाला विचारायचं तरी ना, असं शरूसुद्धा म्हणते. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, जानकीला आता आधीच कळलेलं असतं, कारण सुमित्राने तिला सांगितलेलं असतं की तिने नानांना बघितलं आहे म्हणून आउट हाऊसमध्ये. तेव्हा इथे जानकी तिला हळूच म्हणालेली असते की तुम्ही नानांना आउट हाऊसमध्ये बघितलं आहे हे आधी कुणालाही सांगू नका. आणि इथे प्रेक्षकांनो, एक खूपच मोठी आयडिया जानकीने केलेली असते. तिने नानांना आउट हाऊसमध्ये काढून आपल्या रूममध्ये ठेवलेलं असतं आणि ती म्हणते की नाना, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत बाहेर यायचं नाही. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता जानकी म्हणते, चला आउट हाऊसमध्ये जाऊया, त्याला टाळा कुणी लावलाय ना ते बघूया. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, कशाला जायचं तुला आउट हाऊसला? तिथे हात लावायचा नाही, मी आत्ताच तुला सांगून ठेवते. तेव्हा जानकी म्हणते, का का हात लावायचा नाही? त्यानंतर इथे आता वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये जो काही ऐश्वर्याने सुमित्राला टाकण्याचा प्लॅन केलेला असतो, जानकीने एक प्लॅन उधळून लावलेला असतो. आता प्लॅन झालेला असतो दुसरा सुरू. त्यानंतर इथे आता जानकी म्हणते की ह्या आउट हाऊसला टाळा कुणी लावला? तेव्हा इथे सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, त्याला हात लावायचा नाही, कुणी आतमध्ये जायचं नाही. तेव्हा जानकी म्हणते की गुलाबदादा, हा टाळा आत्ताच्या आत्ता तोडा बरं. तेव्हा इथे आता लॉक तोडला जातो. तेव्हा दरवाजा उघडल्यानंतर ऐश्वर्या आतमध्ये जाते आणि इकडे तिकडे बघते. ती म्हणते, मी म्हणाले होते ना, कुणीच इथे नाही आहे, कुणीच इथे नाही आहे. आणि ती म्हणते की म्हातारा कुठे गेला? तेव्हा सगळेजण म्हणतात, कोण म्हातारा? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही, कुणीच नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी म्हणत असते, कुणीच नाही ना ऐश्वर्या? मग मी जेव्हा आतमध्ये येत होते तेव्हा तू घाबरलीस का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जानकी सगळ्यांना म्हणते, कारण इथे तू नानांना ठेवलं होतंस का? तेव्हा ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा रंग हा उडालेला असतो.
त्याचबरोबर ऋषिकेश नानांना आपल्या रूममधून घेऊन येतो आणि म्हणतो की हे बघ, नाना इथे आहेत. आणि ज्या वेळेला जानकी नानांना आउट हाऊसमधून घ्यायला जाते तेव्हा सौमित्र, ऋषिकेश आणि अवंतिका चौघेही एकत्र असतात आणि नानांना सुखरूपरित्या ते आता घरामध्ये घेऊन येतात. त्याबद्दल ऐश्वर्याला काहीही कळू दिलेलं नसतं. नानांना बघितल्यानंतर सुमित्रा बरी होते आणि तेव्हा इथे ऋषिकेशवरचा खुनाचा आरोप बाजूला झालेला असतो आणि इथे जानकीचा विश्वास खरा ठरलेला असतो की नाना जिवंत आहेत. अशा रीतीने ऐश्वर्याचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर येतो. तिने केलेले सगळे कारनामे सगळ्यांच्या समोर येतात आणि इथे जानकी पोलिसांना बोलावून ऐश्वर्याची रवानगी आता जेलमध्ये काढते, कारण तिने नानांना मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे इथे आता जानकी तिला माफ करत नाही आणि पोलीस येतात आणि ऐश्वर्याचे सगळे कारस्थान बघितल्यानंतर तिला इथे अरेस्ट करून घेऊन जातात. तर अशा रीतीने जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिकाने ऐश्वर्याचा पर्दाफाश करत तिला तोंडावरती पाडत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देतात आणि तिची रवानगी जेलमध्ये करतात आणि त्याचबरोबर सयाजी विखे पाटीलला सुद्धा त्याच्या गुन्ह्याची शिक्षा देत तिच्याबरोबर जेलमध्ये टाकतात.